आज आपण पाहणार आहोत एकदम चमचमीत झणझणीत एकदम साध्या सोप्या पद्धतीने बटाट्याचा रस्सा। एकदम टेस्टी हा बटाट्याचा रस्सा तयार होतो। तर चला लगेच पाहूया तो कसा करायचा। तर इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे मी घेतले, त्याचे वरचे जे साल आहे ते साल काढून ना अशा बारीक फोड्याने आपण ह्या बटाट्याचे करून घेतलेले आहेत। तुम्हाला इथे बटाट्याची भाजी कितपत करायची आहे त्यानुसार तुम्ही इथे बटाटे घेऊ शकता। तर बटाटे काळे पडतात त्यामुळे पाण्यामध्ये मी भिजत घालून ठेवलेले आहेत। एक छोटंसं वाटण करायचं आहे, त्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे, आलं लसूण थोडेसे तीळ घेतलेले आहेत आणि आपल्याला थोडीशी कोथिंबीर इथे लागणार आहे। तर मिक्सरचं भांडं घेऊया, सगळे जिन्नस त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे। जास्त पाण्याचा इथं आपल्याला वापर करायचा नाही। गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई चांगली गरम करून घ्यायची आहे। तर त्यात 2 चमचे आपण इथं तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की 1 मोठा चमचा आपण मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी चांगली फुलली की लगेच आपण त्याच्यात जिरे घालून घेऊया। जिरे चांगले फुलून घ्यायचे आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक असे मी चॉप करून घेतलेले आहे। तर ते कांदे आपण यात घालून चांगले लाल होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचे आहे। कांदा थोडासा लाल झालेला दिसत आहे, त्यातच आता 1 मध्यम आकाराचा टमाटा बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो सुद्धा घालून घेऊया। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा बटाट्याची भाजी नक्कीच करून पहा। मटणापेक्षाही भारी अशी टेस्टी ही भाजी इथे लागते। टमाटाही थोडासा सॉफ्ट झालेला आहे। आता जे आपण पेस्ट करून घेतली होती ना, ती पेस्ट आपण याच्यामध्ये घालून चांगलं तेल सुटेपर्यंत ही परतून घ्यायची आहे आपल्याला। एकदम भन्नाट चवीचा हा बटाट्याचा रस्सा आपला इथे तयार होतो। भाकरी सोबत, चपाती सोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता। खूप छान अशी ही भाजी इथे लागते। तर सगळं वाटण इथे चांगलं परतलेलं आहे, साईडने तेल सुटलेलं आहे। तर 1 मोठा चमचा कारळे थोडेसे गरम करून ना खलबत्त्यामध्ये असे कुटून घेतलेले आहे, तर तेही आपण याच्यामध्ये घालून घेऊया। कारळे टाकल्यामुळे बटाट्याची भाजी एकदम टेस्टी अशी तयार होते आपली। तुम्ही नक्कीच माझ्या सांगण्यावरून एकदा टाकून पहा। आपले बेसिक मसाले घेतलेले आहे, जसे की लाल तिखट, हळद, धना पावडर, आपलं जे घरगुती काळं तिखट आहे ते, हे सगळे मसाले आता आपण मसाल्यामध्ये घालून चांगले तेल सुटेपर्यंत इथं परतून घ्यायचे आहे। मसाले जळू नये म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे। गरम पाणी घातल्यामुळे मसाले आपले जळत नाही आणि चांगले तेल सुटायलाही मदत होते। तर चांगलं आता तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण इथं परतून घ्यायचं आहे मीडियम टू गॅसवर। तुम्ही पाहू शकता साईडने तेल सुटलेली आहे। थोडीशी कसुरी मेथी ह्याच्यामध्ये घालून घेऊया, म्हणजे आणखी असा छान स्वाद आपल्या बटाट्याच्या भाजीला येईल। वाटण चांगलं परतलेलं आहे, कढईने वाटण संपूर्ण सोडलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता आपण जे बटाटे घेतले होते ना, ते बटाटे आपण सगळे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चांगले परतून घ्यायचे आहे पुन्हा एकदा। तर सगळे बटाटे आता घालून घेतलेले आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं कमी जास्त करू शकता। आता चांगलं मिक्स करून घेऊया सगळे बटाटे भाजीमध्ये, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे। तर सगळे भाजी आपण इथं मिक्स करून घेतलेली आहे, साईडने तेलही सुटलेलं आहे। लो टू मीडियम गॅसवर आपण 5 मिनिटं परतून घेतलेलं आहे। आता इथं आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे। आता तुम्हाला इथं बटाट्याचा रस्सा कितपत करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथं बटाट्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। साधारण मी 1 ते 1.5 ग्लास मोठं इथं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला इथं गरमच वापरायचं आहे, गार पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये। गरम पाणी घातल्यामुळे पटकन भाजी शिजायलाही मदत होते। आणि थोडासा तुमच्याकडे किचन किंग किंवा चिकन मसाला, मटन मसाला, कुठलाही मसाला असेल ना, तर थोडासा वरून घालायचा आहे। मोठ्या गॅसवर 1 उकळी काढून 10 मिनिटं किंवा बटाटा शिजेपर्यंत आपण ना झाकण ठेवून हा बटाटा शिजून घ्यायचा आहे बारीक गॅसवर। साधारण 10 मिनिटं झालेले आहेत। मस्त अशी आपली इथं बटाट्याची भाजी शिजलेली आहे। तुम्ही तवंग पाहू शकता आपल्या बटाट्याच्या भाजीला, मस्त असा कलर सुद्धा आपल्या भाजीला आलेला आहे। एकदा मिक्स करून घेऊया आणि चेक करून घेऊया आपण हा बटाटा आपला इथं शिजलाय की नाहीये। तर तुम्हाला मी इथं चेक करून दाखवते। कट करून घेऊया, बघा सुरीने मी इथं बटाटा कट केलेला आहे। इझिली आपला बटाटा कट होतो, याचा अर्थ आपला मस्त बटाटा इथं शिजलेला आहे। खूप सारी वरून बारीक चिरलेली मी कोथिंबीर घालून घेतेय आणि एकदा पुन्हा 5 मिनिटं उकळी काढून आपण आता हा गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर मस्त अशी झणझणीत बटाट्याची भाजी आपली इथं तयार झालेली आहे। गॅस बंद करूया, लगेच सर्व करून घेऊया भाजी। तुम्ही थिकनेस पाहू शकता, भाजीचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता। एकदम भन्नाट चवीची अशी आपली बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये बटाट्याचा रस्सा कसा करायचा हेच तुम्हाला दाखवलेलं आहे। तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। आजची रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा। ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, कशासोबतही खाऊ शकता। भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।